आडोशी बोगद्याजवळील अपघातग्रस्त टँकर, त्या टँकरमधून बाहेर पडणारा गॅस, हा टँकर आता 32 तासानंतर जो आहे तो प्रशासनाकडून बाजूला करण्यात आलेला आहे। मात्र पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची परिस्थिती जी आहे ती जैसे थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की लोणावळ्याच्या 20 किलोमीटर आधीच ही वाहतुकीची रांग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर या लोणावळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वाहन चालक जे आहेत ते रात्रीच्या सुमारास याच आपल्या वाहनामध्ये झोपलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर आता पोलीस जे आहेत, वाहतूक पोलीस या संपूर्ण वाहतूकदार जे आहेत झोपलेले आहेत त्यांना उठवत मार्गस्थ करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळेच आपण पाहिलं तर लोणावळ्याच्या अलीकडेच वाहतूक कोंडीची परिस्थिती जी आहे ती कालसारखीच जैसे थी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण सकाळी 7च्या दरम्यान जे आहे ते या रांगेमध्ये लागलेलो आहे। 7 वाजल्यापासून आता 9 वाजलेले आहेत। 9 वाजेपर्यंत केवळ 2 किलोमीटरचं अंतर जे आहे ते या ठिकाणी वाहन चालकांनी पार केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही वाहतूक कोंडी कधी फुटती असाच विचार जो आहे तो संपूर्ण नागरिक, वाहन चालक, प्रवासी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। 32 तासांपेक्षा अधिक हा पुणे मुंबई एक्सप्रेसवे जो आहे तो या ठिकाणी ठप्प असलेला पाहायला मिळाला। 1999 पासून प्रथमच इतका मोठा ब्लॉक जो आहे तो या महामार्गावर पाहायला आपल्याला एकूणच मिळालेला आहे। आपण पाहिलं तर देशातील किंवा राज्यातील सर्वात व्यस्त म्हणून हा एक्सप्रेस वे जो आहे तो याला पाहिलं जातं। मात्र 32 तासांपेक्षा अधिक जे आहे ते या ठिकाणी ही वाहतूक कोंडी जी आहे ती जैसे थी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आणखी किती वेळ लागणार हे अद्यापही कुठल्याही प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही आहे। लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सुटावी अशीच प्रवाशांकडून मागणी जी आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल समीर रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।